घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात. घर असतं तिथे राहणाऱ्या माणसांच्या ओलाव्यामुळे. कालपर्यंत जिच्या हसण्यानं हे घर जिवंत वाटायचं, ती आपली लाडकी आज एका नव्या प्रवासाला निघाली. तिचं ते लाडात येणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणं आणि बाबांचा तो हक्काचा हट्ट, हे सगळं आता फक्त आठवणींच्या रूपाने या भिंतींमध्ये उरेल. तिच्या लहानपणापासून त्या हळदीच्या उंबरठ्यापर्यंत हा एक हळवा प्रवास. बघा, बालपण तिचं म्हणजे ती बऱ्यापैकी अशी मनमिळाऊ होती आणि सर्वांना बोलून चालवून हसत खेळत तिचं बालपण खूप चांगल्या पद्धतीत गेलं. आणि तिच्या ज्या काही सवयी आहेत, ज्या तिच्या काही आठवणी आहेत आमच्या, त्या कायम आमच्या सोबत राहणार. लहानपणापासून तिला एक सवय आहे, काही झालं की ती मम्मी, दुसरा शब्द तिच्या तोंडात नसतो. काही जरी घ्यायचं असलं तिला, मम्मी हे पाहिजे, मम्मी ते पाहिजे. आज रोजी ती उद्याच्या दिवशी जाणार आहे, तशी ती आता मला मम्मी म्हणून म्हणजे रोज मला तिची सवय झालेली आहे, ती मी विसरू नाही शकत. आणि सर्वांमध्ये ती घरात तर राहतेच ती मनमिळाऊ, पण आजूबाजूचे मित्र मैत्रिणी आणि आमचे जे चुलत पुतणे वगैरे आहेत त्यांना पण ती एवढी धरून चालते की तिला असं वाटतं की हे सगळे आपले सख्खे भाऊ आहे, सख्ख्या वहिनी आहेत, सगळे आपले भावाचे मुलं हे आपलेच आहे. या पद्धतीने तिचं जीवन आहे, ती सर्वांना एकत्र धरून चालते. साडसिंगी आणि मॅडम काय मॅच नाही करत आहे. मॅडम असं वाटतं एकदम मुंबई पुणे की टोरंटो वगैरे येणार आहे ते चाले. थाना मैंने ये जाना होगा मुश्किल या आसान. वाटतंय आणि सॅड पण वाटते, हॅपी पण वाटतंय की आज लग्न होतंय. आणि सॅड असं वाटतं की मम्मी पप्पांना सोडून जाते. पुढे तुम्ही ये तो दिल की आवाज़ चाहे जाने क्या भाना, पर है जाने किन दिशाओं की है हवा. मैं तो खामोश लहरों पे